कुंडलिनी जागृतीमध्ये आत्मा शुद्ध झाल्यावर जुनी नाती का तुटतात? पहिले म्हणजे कंपन. आपल्या शरीरातील कंपन म्हणजेच व्हायब्रेशन बदलते. आत्मा शुद्ध झाला की तुमची ऊर्जा वारंवारता बदलते. जे लोक जुन्या भीती, अपेक्षा, व्यवहार, अहंकारावर जोडलेले असतात त्यांच्याशी सुसंवाद राहत नाही. जिथे कंपन जुळत नाही तिथे नाते टिकत नाही. दुसरं म्हणजे सहनशक्ती कमी होते, म्हणजे खोटेपणाबाबत. आधी जे दुर्लक्ष करता येत होते, खोटेपणा, मॅनिप्युलेशन, भावनिक शोषण, ते आता आत्म्याला जड वाटते, म्हणून अंतर येते. तिसरं म्हणजे कर्मबंध पूर्ण होतो. काही नाती कर्म फेडण्यासाठी येतात. आत्मशुद्धी म्हणजेच कर्म पूर्ण होणे. कर्म संपले की नाते आपोआप सुटते, वाद न होता सुद्धा. चौथं म्हणजे भूमिका बदलतात, पण लोक नाही, तुम्ही बदलता. पण काही लोक जुनी प्रतिमा पकडून ठेवतात. नवीन तुम्ही त्यांना स्वीकारता येत नाही. पाचवं म्हणजे आत्मा एकटेपणा मागतो, म्हणजे एकांत मागतो. शुद्धीच्या काळात आत्मा कमी लोक, खोल नाते, शांत संवाद याकडे झुकतो. म्हणून गोंगाटाची नाती गळून पडतात. सहावं म्हणजे सत्य बोलण्याची ताकद येते. आधी जे न सांगता गिळले जायचे ते आता नम्र पण ठामपणे सांगितले जाते आणि सत्य सर्वांना सहन होत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोष तुमचा नाही. जुनी नाती तुटली म्हणजे तुम्ही चुकीचे आहात असेही नाही, तुम्ही खरे आहात एवढाच अर्थ. वेदना का होतात? कारण शरीराला सवय असते, आत्म्याला सत्य हवे असते.